और सब बढिया. तर मी आहे सध्या उरणमध्ये. तर आम्ही खूप दिवस झाले प्लॅन करत होतो की मच्छी पकडायला जाऊया, म्हणजेच मासेमारीला जाऊया. तर आमचा प्लॅन फायनल झाला आणि आमचा पोपट पण झाला. कसं ते सांगतो. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. 5 ते 7 किलोचा मासा आरामशीर येऊ शकतो. स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आहे सध्या हुरणमध्ये आणि आमचा 2-3 दिवस झाले प्लॅन चाललेला मच्छी पकडायला जायचा. तर आज आमचा प्लॅन फायनली झालेला आहे आणि आत्ता आम्ही चाललो आहे मच्छी पकडायला हुरणमध्ये स्थित असलेल्या मोरा या बंदरावरती. तर जाऊया आपण मच्छी पकडायला. आता माझ्यासोबत आहे आता योगेश दादा, मच्छी पकडण्यामध्ये एक्सपर्ट. मामा, योगेश दादा आणि मी आम्ही चाललो आता मच्छी पकडायला. योगेश दादांनी मच्छी पकडायसाठी एवढं साम्राज्य उभं केले. हे वजन आहे. हे वजन, हे गल आहे. हे पण गल आहे. हे सगळे गल आहे. 5 ते 7 किलोचा मासा आरामशीर येऊ शकतो. तर इथं योगेशची सायकल आणली रिपेअर करायला. सायकल रिपेअर करून मग आपण जाणार आहोत मच्छी पकडायला. उरणमध्ये अजून खूप सारी अशी जुनं घरं आहेत. एक तुम्हाला माझ्यासमोर असलेलं घर दाखवतो. हे बघा किती जुनं घर आहे. तर ही आहे मोरा जेटी आणि ही आपली मुंबई समोर. आम्ही आत्ता आलो मोरा जेटीला आणि सुंदर असं वातावरण झालेलं आहे. मागाशी संध्याकाळ इव्हनिंग. आता पुढे जाऊन मच्छी पकडायची आपल्याला. ती बघा समोर मुंबईला जाणारी बोट. ती आता इकडून अशी जाणार मुंबईमध्ये. आता आपण जी मच्छी बघितली ती मागे उभ्या असलेल्या बोटींमधून येते, एकदम ताजी आणि व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दिसली असेल एकदम ताजी अशी मच्छी होती. ते योगेशदा मच्छी पकडायची तयारी करतोय. योगेशदा बसलाय आता मच्छी पकडायला. येताना या बोटीने येतो. वरती बसायला वेगळीच मजा येते. इथे बसायला मस्त वेगळी एकदम. उरण शहर अस्तित्वात येण्यापूर्वी इथे काय होतं माहिती आहे? इथे होतं मोरा बंदर. मोरा हे नाव मौर्य किंवा मोरे या शब्दांशी जोडले जाते असा उल्लेख काही ऐतिहासिक नोंदींमध्ये आढळतो. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर बसलेले हे बंदर व्यापार, मासेमारी आणि महत्त्वाचं मानलं जायचं समुद्र संपर्कासाठी. उरणच्या आधी हे मोरा जेट्टी बनलेली. अनएक्सपेक्टेड. तर आमचा पोपट झाला म्हणजे आम्ही ओहोटीच्या टायमाला पोचल्यामुळं आम्हाला एकसुद्धा मासा भेटला नाही. पण मच्छी खायची होती म्हणून आम्ही तिकडून खरेदी करून आणली. पुढच्या वेळेस लवकर येणार आणि मच्छी पकडूनच घेऊन जाणार.
बेटर लक नेक्स्ट टाईम. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.